आता तुम्हीच सांगा मला काय करू या माणसाचं. इतका त्रास झाला ना मला या सगळ्याचा. आपल्याकडे पैसा आहे, पॉवर आहे म्हटल्यानंतर काहीही मिळवू शकतो आपण जगात, असंच वाटतंय लोकांना. तू का सहन करत होतीस? ही चूक तुझी आहे. समोरची मुलगी रिॲक्ट होत नाही म्हटल्यावर त्याला चेव येणारच. त्यावेळेची परिस्थितीच तशी होती भागू, म्हणून तू असं करणार होतीस. अशा पद्धतीने पैसे कमवणाऱ्या मुलींना काय म्हणतात माहितीये ना? ही फक्त वाक्यच असतात. प्रत्यक्षात जेव्हा एखाद्यावरती असा प्रसंग येतो ना, त्यावेळेला प्रत्येक जण डळमळीत होतो. अरे तू रोना बंद कर यार, संभाल खुद को. आणि आता रडत नाही बसायचं. पुढे काय करायचं ते ठरव. अरे ठरवायचं काय आहे? जाऊन थोबडवायचं त्याला. मारत मारत ना ऑफिस मधून धिंड्या काढायची त्याची. मारामारीशिवाय दुसरं काही सुचत नाही का तुला? मग काय बसून चर्चा करायची आहे का? हे दोनच मार्ग सुचतात का तुम्हाला? सध्या तरी मला एकच मार्ग दिसतोय. कुठला? भागू म्हणते तू. ह्या माणसाला मला इतका थोबडवायचा आहे ना, इतका मारायचा आहे की पुन्हा कधी त्याची दुसऱ्या कुठल्या मुलीकडे वाकडी नजर करून बघण्याची हिंमत नाही झाली पाहिजे. वत्सला बघ, उद्या कसा हाहाकार उडतो ते. त्या इनामदाराचा हा सगळा बिझनेस संपवू शकतो मी आता. हो, कशाला? त्याला त्याचं काम करू देत ना, तुम्ही तुमचं बघा. अरे घाबरतेस कशाला? काय करतो तुम्हाला? काही होत नाही. त्या इनामदाराला मी सोडणार नाही, लक्षात ठेव. उद्या घराघरामध्ये त्या इनामदाराचे कारनामे पोचतील आणि मग बघ काय होतं ते. तुला सांगतो वत्सला, बदला घेतल्याचं फिलिंग काय ग्रेट असतं ना, तुला नाही कळणार. निर्णय कसला विचारता? जा, सगळ्यांनी मिळून बदलून काढा त्याला. तुम्ही नुसतं कबड्डीची टीम नाही आहात. मैत्री म्हणून एक गोष्ट असते की नाही, म्हणून एकमेकीसाठी एकमेकीच्या बाजूने उभा राहता आलं पाहिजे. नुसत्या मारामाऱ्या करून प्रश्न सुटत नाही. त्याला बदला, पण असा प्लॅन करा की त्या बॉसला शिक्षा झाली पाहिजेच, पण सोबत अरुणाची नोकरी ही टिकली पाहिजे. आणि एक लक्षात ठेवा, तुम्ही एक टीम आहात. एक टीम. खोटं बोलून गेली ती. भाऊंकडे नाही, त्या अनिकेतला भेटायला गेले. ती म्हणली होती ना अनिकेतचं माझं काय नाहीये म्हणून. सहज मान्य करणार आहे का ती? मी तिचं आयटमाइज बिल पाहिलेलं आहे. इनकमिंग आणि आउटगोईंग कॉल्स एकाच नंबरचे आहेत जास्ती. अनिकेतचा नंबर. आता ज्या दोघांचं काहीही नसेल तर काय बोलतात एवढं दोघं? काही नाही, सराई खोटं बोलायला लागली ती. काही नाही, जरा मोकळीक दिली ना तेच चुकलं माझं. जाता येता धारेवर धरत होतो ना, तेच बरोबर होतं. आता मला इतकं हायसं वाटतंय ना, एकदम रिलॅक्स. तुमच्याशी बोलले, भाऊंशी बोलले, खूप बरं वाटतंय. हे बघ, तू उगाच घाबरू नकोस. आम्ही सगळे आहोत ना तुझ्या पाठीशी. आणि भाऊ बोलले ना ते अगदी पटलं मला. आपण एक टीम म्हणून किती मस्त आहोत. म्हणजे फक्त कबड्डी खेळतो म्हणून आपण एकत्र नाही आहोत. आपल्यासारखी मैत्री ना दुसऱ्या कुठल्याच टीम मध्ये बघितली नाहीये मी. खरंय. अरे शिवानी आहे का तुझ्या बरोबर? नाही. काही नाही रे, तिचा फोन स्विच ऑफ येतो सारखा. मला वाटलं असेल तुझ्या बरोबर. मी पण सतत ट्राय करतोय, माझा पण लागत नाहीये. तू का ट्राय करतोयस? का म्हणजे सहज. बरं ठीक आहे, करते तुला नंतर फोन. काकू, शिवानी घरी आली की कळवल मला. मला पण जरा काळजी लागत राहील ना. हो ह, कळवेल. मोठा आहे, काळजी वाटणार. काय नाहीये त्याच्याबरोबर? नाही ना. पप्पा, शीतललाही माहित नाही ती कुठे आहे. ती शीतल बरोबर पण नाहीये.